गजानन महाराज आणि कोरडी विहीर. बऱ्याच वर्षांपूर्वी शेगाव नावाच्या एका छोट्याशा गावात मोठा दुष्काळ पडला होता. आकाशातून सूर्य जणू आग ओकत होता आणि जमीन पूर्णपणे कोरडी पडली होती. शेतातील पिके करपून गेली होती आणि गावातील नदी तलाव आटले होते. भास्कर नावाचा एक गरीब शेतकरी आपल्या सुकलेल्या शेतात उभा राहून आशेने आभाळाकडे बघत होता. त्याच्या चेहऱ्यावर काळजी आणि मनात खूप भीती होती. त्याच गावात गजानन महाराज नावाचे एक थोर संत राहत होते. ते नेहमी शांत आणि आनंदी असत. लोक त्यांना देवाचा अवतार मानत. महाराज एका मोठ्या पिंपळाच्या झाडाखाली बसून ध्यान करत असत. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज होते, जे पाहून लोकांना आधार वाटायचा. भास्करच्या घरामागे एक मोठी विहीर होती. ती विहीर खूप खोल होती, पण कित्येक महिन्यांपासून ती पूर्णपणे कोरडी पडली होती. विहिरीच्या तळाशी फक्त दगड आणि धूळ उरली होती. भास्कर रिकामी बादली घेऊन विहिरीकडे बघत बसायचा. त्याला आपल्या कुटुंबाची आणि जनावरांची खूप काळजी वाटत होती. गावातील लोकांचे खूप हाल होत होते. सिद्धी नावाची एक छोटी मुलगी आपल्या रिकाम्या घागरी घेऊन पाण्यासाठी इकडे तिकडे फिरत होती, पण तिला कुठेच पाणी मिळत नव्हते. ती भास्करकडे आली आणि विचारू लागली, भास्कर काका, आता आमचं कसं होणार? गावात थेंबभर सुद्धा पाणी उरलं नाहीये. शेवटी भास्कर गजानन महाराजांकडे गेला. त्याने महाराजांच्या पायांवर डोके ठेवले आणि रडत रडत सांगितले, महाराज, आमच्या गावात पाण्यावाचून हाहाकार माजला आहे. माझी विहीर कोरडी पडली आहे. जनावरं तहानलेली आहेत. आम्हाला वाचवा. महाराज शांतपणे त्याच्याकडे पाहत होते. महाराज काहीच बोलले नाहीत. ते फक्त मंद हसले आणि आपल्या जागेवरून उठले. ते भास्करच्या घराच्या दिशेने चालू लागले. गावातील लोक आश्चर्याने त्यांच्या मागे जाऊ लागले. महाराज शांतपणे चालत विहिरीपाशी पोहोचले. त्यांची तीक्ष्ण नजर विहिरीच्या त्या कोरड्या तळावर पडली. महाराज विहिरीच्या तोंडापाशी उभे राहिले. भास्कर त्यांच्या शेजारी भीतीने आणि आशेने उभा होता. महाराजांनी आपल्या कमंडलूतले थोडेसे पाणी विहिरीत सोडले आणि देवाचे नाव घेतले. त्यांनी भास्करकडे पाहिले आणि सांगितले, देवावर विश्वास ठेव, तो कोणालाही तहानलेले ठेवणार नाही. अचानक विहिरीच्या तळातून एक आवाज आला. सुरुवातीला तो खळखळ असा लहान आवाज होता, पण पाहता पाहता तो वाढत गेला. कोरड्या दगडांच्या मधून पाण्याचे झरे फुटू लागले. महाराज तिथेच बसून विठ्ठलाचे भजन करू लागले. विहिरीतले पाणी वर येऊ लागले. ते इतक्या वेगाने वर आले की थोड्याच वेळात संपूर्ण विहीर काठोकाठ भरून गेली. भास्कर आणि सिद्धीने हे दृश्य पाहिले आणि त्यांना आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. पाणी अगदी स्वच्छ आणि थंड होते. संपूर्ण गाव तिथे जमा झाला. गावातील लोकांची तहान भागली. विहीर पाण्याने ओसंडून वाहू लागली. भास्करने महाराजांच्या पाया पडले. महाराज परत आपल्या झाडाखाली जाण्यासाठी निघाले. जाताना त्यांनी सांगितले, हे पाणी देवाची देणगी आहे, त्याचा वापर जपून करा आणि नेहमी दुसऱ्यांना मदत करा. शेगाव पुन्हा एकदा हिरवेगार झाले.